शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण एका अशा शेतकऱ्याकडे व्हिजिट करण्यासाठी आलो आहे जे गेल्या 2 वर्षापासून आपल्या ग्रीन लाईफ ट्रीटमेंटची औषधी वापरत आहेत आणि त्या माध्यमातून आज त्यांच्याकडे ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवर 2 एकर कांदा आणि जवळपास 1 एकर भुईमुगाचा प्लॉट आहे आणि त्यांचा कांदा आणि भुईमुग जवळपास हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्या शेतकऱ्याचं मनोगत आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊ। नमस्कार, तुमचा परिचय द्या। मी प्रकाश गोविंदराव धनसुरे, राहणार खानापूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझ्या शेतामध्ये ग्रीन लाईफवर जे या कंपनीचं मी औषध वापरत आहे। गेल्या 2 वर्षापासून मला रिझल्ट येत आहे। औषधी आपण कशावर वापरली? मी कांद्यावर सर आणि भुईमुगावर। याच्या अगोदर मी हरभऱ्याला सुद्धा वापरलेला आहे आणि त्याच्यात पण रिझल्ट चांगले आले। आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे तुमचा हरभरा कोरडवाहू होता। हा, कोरडवाहूवर त्याच्यावर पाणी नव्हतं। पाण्याची आपल्याला काही सुविधा पाण्याची काही सुविधा नव्हती तिथे, तरी चांगला ॲव्हरेज तुम्हाला लागला। आणि जवळपास 3 फवारण्या चण्यावरती घेतल्या आणि या भुईमुगावरती 3 फवारण्या आणि कांद्यावरती 3 फवारण्या आणि 3 ड्रिंचिंग। तर मला एक सांगा, तुम्ही या ट्रीटमेंटवर समाधानी आहात का? समाधान आहोत ना, आपल्याला रिझल्ट एवढा आहे त्यामुळे आपण समाधान आहोत। मला एक म्हणायचं आहे, आता आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगता? आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हे ग्रीन लाईफचं औषध वापरा असे आमचे। जवळपास आता 120 दिवसाचा प्लॉट आहे आणि हा हार्वेस्टिंगला आलेला आहे, म्हणजे काढणीला आलेला आहे। तर आपण हा पाहू शकता, एका ढाळ्याला कमीत कमी 20 शेंग लागलेली आहे, जी फक्त ग्रीन लाईफ ट्रीटमेंटची किमय आहे। यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल या शेतकऱ्यांना वापरलं नाही। टोटली सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने पिकवलेली ही भुईमुग आहे आणि याच्याच बाजूला 2 एकर त्यांचा कांदा आहे, जो जवळपास पाव किलोच्या वरती कांद्याचं वजन भरत आहे। आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, या धनसुरे साहेबांसारखं सगळ्या शेतकऱ्यांनी ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरील औषधी वापरून आपली सेंद्रिय शेती करून शेती आणि माती वाचवण्याची गरज आहे आणि ही काळाची गरज बनली आहे। जर माती वाचली तर आपण आणि आपली पुढची पिढी सुरक्षित राहील। एवढे बोलून थांबतो। जय हिंद। ठीक आहे।